2 दिवस पडत असलेल्या पावसामुळे कल्याण डोंबिवलीतल्या अनेक शहरांना, अनेक भागांना पावसाने चांगलंच झोडपून काढलेलं आहे. मी टिटवाळा, मांडा, सांगोला रोड या परिसरामध्ये आहे. इथं जवळपास 1,000 घरं जी आहेत गेल्या 2 दिवसापासून पाण्याखाली होती. रात्रीपासून पाऊस जरा कमी आहे, पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे पाऊस जो आहे, जे पावसाचं पाणी जे आहे ते ओसरलं होतं. इथे जवळच काळू नदी आहे आणि ती पावसामध्ये तो नाला आहे, तो नाला भरला की काळू नदीचं पाणी जे आहे ते पूर्ण या घरांमध्ये शिरतं आणि यामुळे ही परिस्थिती अशी भयानक परिस्थिती जी आहे ती निर्माण होते. ही एक चिमुरडी आहे जिच्या घरामध्ये पाणी शिरले आणि ती 2 दिवसापासून या घरापासून लांब होती, कारण का शेवटी जीव महत्त्वाचा होता. त्यामुळे सर्व घर जे आहे ते उड्यावर टाकून हे सगळे लोक जे आहेत ही जिथे मिळेल तिथे ते राहायला गेले होते. हे सगळं जेवणाची भांडी असतील, कपडे असतील. ताई, तू कितवीला आहे? 7वीला. पाणी घरात भरलं होतं, कधीपासून भरलं होतं? काल सकाळीपासून. मग आता 2 दिवस तू शाळेत नाही गेली. नाही. शाळेची तुझी दप्तरं, पुस्तकं ती तू बाहेर काढली होतीस? हो, काढले होते. मग आता कशा रीतीनं तुझ्या आई वडील आणि कशा रीतीनं पुढे तुमचं हे सगळं चालेल? कारण का भांडी खराब झालेली आहेत, कपडे सगळे खराब झालेले आहेत, पूर्ण संसार तुमचा मोडलेला आहे. हो. नक्कीच. मुरडी आहे, 7वीत आहे. तिने वेळ जेव्हा मिळाला त्यावेळी तिने तिची शाळेची पुस्तकं जी बाहेर काढली तरी पण बऱ्यापैकी ही तिने वर टांगून ठेवली होती. पण पाणी जे आहे ते पुढे वाढलं आणि त्यामुळे पुस्तकं जी आहेत ती पूर्ण देखील भिजलेली आहेत. या पुस्तकांच्या सहाय्याने आता ती पुढे तिच्या जे शिक्षण आहे त्या शिक्षणाचा सगळं पुढे चालवेल. पण या परिस्थितीमध्ये नेमकं करायचं काय असा प्रश्न या चिमुरडीसमोर आहे. आणि सगळं घरामध्ये एकदम चिखल झाला होता. ते आता इथं या ताईंनी सगळं साफ केलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे, सगळं सामान बाहेर काढलेलं आहे. घरात लहान लहान मुलं आहेत, त्यांची सगळी कपडे, साहित्य सगळं भिजलेलं आहे. हे अशा रीतीनं अगदी रोजची वापरातल्या वस्तू ज्या आहेत, अंथरुणं जे आहेत ते देखील पूर्ण इथं जे आहेत ते पाहायला मिळतात. आपण आतमध्ये जाऊन बघूयात कशा रीतीनं पूर्ण चिखल या घरात झालेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये शेवटी घर आहे आपलं, साफसफाई करणं गरजेचं आहे. सगळं हे बघा, हे अंथरुणं आहेत, देवाऱ्यापर्यंत पाणी, भिंती, या जे आपण कपडे टांगतो तिथपर्यंत या सगळ्या भिंती ज्या आहेत त्या भरल्या होत्या. आणि जसा वेळ मिळेल तसं त्यांनी ड्रमामध्ये ही सगळी कपडे जी आहेत ती भरून ठेवली होती. पण शेवटी पाणी जे आहे ते आलं, निसर्गाच्या पुढे कोणाला चालत नाही. आणि सगळा चिखल घरामध्ये आहे. फ्रीजपासून सगळं हे किचनचं सगळं सामान जे आहे सगळं भरलेलं आहे. रोजची जेवणाची शेगडी जी आहे ती पूर्ण चिखलामध्ये होती. ताई ती शेगडी साफ करतायत. ताई, पावसाच्या पाण्यामुळे किती नुकसान झालंय? नुकसान भरपूर झालं आहे. भरपूर झालं नुकसान. काय काय नुकसान झालं? कपडे हे सगळं हाय. तुम्ही शेगडी सुद्धा रोज त्याच्यावर स्वयंपाक करता, त्यामुळे पूर्ण चिखल आहे. शेगडे होते. पूर्ण चिखल आणि माती. मातलेली चिखलाने संपूर्ण सगळं मातलेलं. इथं जर महिला आहेत यांना बाथरूमला जायचं झालं, बाथरूम अजूनही पूर्णपणे चिखलाने चोक आहेत. ते पूर्णतः त्यांना पूर्ण काढून साफ करायला लागतील, त्याशिवाय वापरामध्ये येणार नाहीत. हे अशा पद्धतीने संपूर्ण घरात चिखल आहे. इमारतींमध्ये खाली जर पाहिलं अशा पद्धतीने आता पाणी शिरून शिरून मोठमोठ्या भेगा पडल्यात. फरशा जे आहेत ते बाहेर येऊ लागलेले आहेत. इथला टीव्हीचा स्पॉट जो होता सगळं पडलेलं आहे. सगळं घरामध्ये इथं जवळपास हा जो मांडा रोड, सांगोडा रोड जो परिसर आहे या संपूर्ण परिसरामध्ये 1,000 पेक्षा जास्त घरं जी आहेत या सगळ्या कल्याण डोंबिवलीमध्ये पूर्ण कल्याण तालुक्यात पाण्याखाली गेली होती. इथं अजूनही घरातलं सामान जे आहे ते बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. कारण का शेवटी पर्याय नाही आहे. 2 दिवस कसा तरी जीव वाचवला आणि आपण हे सगळे त्यांनी आपापल्या घरी किंवा जे इथून सोय केली होती. पाणी जेव्हा भरलं होतं तुम्ही कुठं राहायला गेला होता? आम्ही ॲक्च्युली इथून बाहेरच पडलो आणि त्याच्यानंतर मग नंतर बाहेरच स्टेशनच्या इथे आम्ही राहिलो, रात्र काढली. कुठे काढली? स्टेशनच्या इकडेच. रेल्वे स्टेशनला रात्र काढली. ही परिस्थिती होती. प्रशासकीय यंत्रणांनी तुम्हाला कुठे पर्यायी जागा दिल्या? कोणी पर्यायी इथे जागा दिलेलाच नाही आहे आणि कोणी ते बघायला ॲक्च्युली येतच नाही. त्यामुळे ही परिस्थिती आहे. तू घराचा संसार भाऊ दोघं मिळून तुम्ही चालवता, अशा रीतीनं आता हे सगळं पूर्ण भिजले. बघा, भिंतीच्या पाण्याची लेवल बघा, त्या पाण्याच्या लेवलवरूनच कळेल की कशा रीतीनं हा संपूर्ण परिसर जो आहे तो पूर्ण पाण्याखाली होता. सगळं घरातलं सगळं जे सगळं वाहून गेलेलं आहे, सगळं खराब झालेलं आहे. आता पुढे घरातलं तुझं काही लोन असेल किंवा घराचा खर्च चालवणं असेल, कसं भागवायचं? आता तोच प्रश्न पडला आता, कारण नुकसान एवढं झाले तर पुढे आता काय करणार हा विचार पडला. आता बघूया काय. दादा, तू काय सांगशील? मगापासून आम्ही बघतोय तू पाणी बाहेर काढतो, सगळं चिखल इथून बाहेर काढतोय. किती वेळ झाला? 2 तास झाले. 2 तास झाले. खूप खूप वैतागलो आम्ही याला. खूप वैतागलो आम्ही.
मामा, घर स्वप्नांचं बनवलं होतं, मिळेल त्या किमतीला घर घेतलं होतं, या परिस्थितीमध्ये घराचं पूर्ण नुकसान झालं आहे. भरपूर नुकसान झालेलं आहे घराचं. नुकसान भरपूर झालेलं आहे. आणि संध्या पाऊसच भरपूर होता, काय विलाज नाही आमचा. आणि इथून बघा कसं तरी लॉक लावून बाहेर पडलो. सामान सगळं खाली तांदूळ म्हणा, कडधान्य, अन्य जे अन्नधान्य सगळं भरपूर नुकसान झालेलं आहे. सगळं बिल आम्ही बाहेर फेकून दिलं. कपडे सगळ्यात नुकसान भरपूर झालेलं आहे. आता पुढे कसं? पुढे कसं काय करायचं आता त्याचा विचार आहे बघा. मी घरीच असं आहे. 2 मुलं आहेत मला, मिसेस आहे. पुढे कसं करायचं हाच प्रश्न आहे. खरं तर अशा सगळ्या घटनांनंतर या सगळ्या परिस्थिती जिथे पाणी भरतं, चिखल भरतो, तिथे नंतर रोगराई येते आणि अनेकांना त्रास होतो. हे काका इथे उभे आहेत. काका, तुमच्या घरात किती पाणी गेलं, किती नुकसान झाले? 5.5-6 फूट पाणी गेलं होतं. टी व्ही वगैरे सर्व फुटून गेलं त्या पाण्याच्या धक्क्याने. दरवाजा पण गेलाय. खायचं आता वांदे झालेत, काहीच नाही घरामध्ये राहिलं आहे. हीच परिस्थिती की आता घरात नेमकं जायचं तर जायचं कसं, आणि सगळी परिस्थिती जी आहे. आता एक मिनटं जरा इकडे या. हे बघा, हे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाहिलं तर हे सगळे फ्रीज जो आहे, अख्खा फ्रीज खराब झालेला आहे. डायनिंग टेबल असेल किंवा जे टिपाय वगैरे असेल खराब झालेले आहेत. घरातली जेवणाची भांडी देखील सगळी खराब झाली, कारण का 2 दिवस ही सगळी भांडी जी आहे ती घाण पाण्यामध्ये खाली होती. त्यामुळे इथं आल्यानंतर हे सगळं बाहेर काढून पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याचा प्रयत्न या सगळ्यांचा आहे. भयावह परिस्थिती आहे. पाणी भरलं त्यावेळी जीव कसा तरी वाचून हे सगळे लोक जे आहेत, जवळ इथे टिटवाळा स्टेशन आहे तिथं जाऊन त्यांनी रात्र काढली. आणि त्यानंतर जेव्हा पाणी ओसरलं त्यावेळेस हे सगळे घरामध्ये आलेले. कुठेही तुम्ही नजर टाकली पूर्ण शेवटपर्यंत तरी तुम्हाला दिसेल की प्रत्येक घरामध्ये बाहेर कपडे काढलेले आहेत, अंथरुणं काढलेली आहेत, खाटा काढलेल्या आहेत, भांडी काढलेली आहेत. आणि हे सर्व जे आहे ते धुवून पुन्हा कशी वापरता येईल, कसा आपला संसार पुन्हा उभा करता येईल याकरता सर्वांचा प्रयत्न आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती दरवर्षी आता उद्भवू शकते. गेल्या वर्षी देखील अशी परिस्थिती झाली होती आणि ही परिस्थिती दरवर्षी उद्भवू शकते. त्यामुळे वेळीच प्रशासनानं इकडे लक्ष देऊन काही वेगळ्या उपाययोजना केल्या किंवा काही काय म्हणतात दादा? शासन काय लक्ष देत नाही इकडे. प्रशासन इकडे काहीच लक्ष देत नाही. शासन इथं काहीच लक्ष देत नाहीये. येते काय बघत नाही, काय करत चाललंय तर काय बघत नाही. ते कोणी इकडे येत नाही. कशामुळे पाणी भरतं इथे? पाणी म्हणजे नदी जवळ असल्यामुळं आणि खड्डे वगैरे नाले वगैरे आहेत ना, आणि पाणी जर जास्ती झाला पावसाचा तरी ते पाऊस भरतो आणि डॅम वगैरे खोलले. आता परवाच संध्याकाळी न्यूजला आपण बघितलेलं का बास्ता डॅम 90% भरलेला. त्याच्यामुळे पाऊस पण चालू होता आणि तो डॅमचे पण दरवाजे खोलले आणि पावसाचा पण जोर जास्ती होता. आणि त्याच्यामुळे हा प्रत्येक 1-2 वर्षांनी इथे पाऊस येतो, म्हणजे पाणी येतो. प्रत्येक हा 1-2 वर्ष, एक वर्ष गेलं का दुसऱ्या वर्षी पावसाचा असा आहे. पावसाची परिस्थिती दरवर्षी आहे. त्यामुळे जवळचा नाला, नदी इथं अशी काही उपाययोजना केली पाहिजे की जेणेकरून या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरणार नाही, यांचे संसार जे आहेत ते उघड्यावरती येणार नाही. कारण का अशा परिस्थितीमध्ये अनेक मेहनत करून कष्ट करून जीव कुठेतरी सगळं आपला जो जीव आहे तो धोक्यात टाकून सगळा संसार उभा केला जातो. आणि संसार वाहून गेला तर पुन्हा नव्याने कसा उभा करायचा हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे प्रशासनाने या सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, टिटवाळा.